कुणाल कामरांची भूमिका कोणतीही चुकीची नाही. आम्ही तिचं समर्थन केलंय, पुन्हा समर्थन करतो. त्यांनी माफी मागण्याची गरज नाही. या देशामध्ये लोकशाही आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्यांनी कोणाचं नाव घेतलेलं नाही आहे. ठाण्यात काय रिक्षा काय एकच आहे का? ठाण्यात दाढीवाला एकच आहे का? ठाण्यात चष्मा एकच आहे का? अनेक लोक कोणी असू शकतं. साहेब, आज प्रशांत कोरटकर याला कोर्टामध्ये सादर केलं जाणार आहे. काय पद्धतीची कारवाई व्हावी अशी आपल्याला अपेक्षा आहे आणि मुळातच इतक्या उशीर लागल्याबद्दल गृह खातं हे जबाबदार असल्याची भूमिका काही जण व्यक्त करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशा कायद्याचा चौरंगा करायची. चौरंगा एक उजवा हात कापायचे की याला कधी तलवार हातात नाही घेता आली पाहिजे आणि एक डावा पाय कापायचे की याला कधी घोड्यावर चढता नाही आलं पाहिजे. मला असं वाटतं याची जीभ छाटली पाहिजे की याला कधी कोणाला काही बोलता नाही आलं पाहिजे. काल देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमामध्ये भाषण देत असताना असं म्हणाले की 2014ला युती तुटली त्यावेळेला आम्ही 147 जागा देऊ केलेल्या होत्या, परंतु 151 जागांची मागणी होती. त्यावेळेला जर दिलं असतं तर युती टिकली असती आणि पुढे कदाचित चित्र बदललं. मला असं वाटतं या आता 14च्या बोलण्याला काही अर्थ नाही. त्यांना बेसिक करायचीच नव्हती. त्यांना वाटत होतं मोदीची हवा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी युती तोडलेली होती. आता या बोलण्याला कोणताही अर्थ नाही. आता 11 वर्ष झाले. मला असं वाटतं तो विषय आता बाजूला झालेला आहे. ठीक आहे. लोकशाही मराठीने एक दहिसरमधलं जे पालिकेचं भूखंड आहे 7 एकर जागावरती हे भूखंड आहे. मात्र 2011 मध्ये 2.90 कोटी रुपयांचं जे कोट्यवधी रुपयाची जमीन जी आहे ती खरेदी केली होती आणि त्यानंतर तब्बल 9 महिन्यानंतर तीच जमीन जी आहे 350 कोटी रुपयांनी खरेदी केलेली आहे. मात्र ह्या संदर्भात काल जे आमदार आहेत स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांनी देखील मुद्दा मांडला होता. मात्र याकडे गृह खात्याने लक्ष दिलेलं नाहीये वेळेत असं देखील त्यांनी नमूद केलं. मात्र कारवाई झालेली नाहीये यावरती. मग हा विषय वारंवार चालू आहे. या विषयामध्ये कोणाला तरी सरकार फेवर करतंय आणि हे फेवर करणं मला असं वाटतं जनतेची लूट अशा पद्धतीनं ठिकठिकाणी होती. त्याच्यातलाच हा प्रकार आहे. कोस्टल रोडचा ठाण्याच्या कोस्टल रोडच्या एक्सलेशनचा मुद्दा आज लक्षवेधी म्हणून विधान परिषदेमध्ये उपस्थित केला जाणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही या मुद्द्यावर ज्या पद्धतीनं खूप मोठ्या प्रमाणावर किंमत वाढलेली आहे प्रकल्पाची. किंमत वाढलेली नाही, किंमत वाढवलेली आहे. टेंडरपेक्षा दुपटीनं 2.5 पटीनं या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. खोटी माहिती मागच्या काळात एका कोणत्या तरी विषयावर चर्चेच्या वेळेस दिलेली होती. खऱ्या अर्थानं या टेंडरमध्ये मोठा भ्रष्टाचार गैरव्यवहार झालेला आहे. बीडमध्ये जो खोक्याबाई आहे त्याला आता जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे. कसं पाहता? कोणत्याही कायद्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू नये.